खोपोली शहरातील टेकडी परिसर असलेल्या पटेल नगर भागात शुक्रवारी भर दिवसा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. वन विभागानं या परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी खालापूर तालुक्यातील पाली फाटा परिसरात बिबट्या दिसल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यावेळी वन विभागाने हा दावा फेटाळून लावला होता. परंतु शुक्रवारी जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या डोंगर परिसरात बिबट्या प्रत्यक्ष दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. हा बिबट्या डोंगर टेकडीवरून थेट पटेल नगरच्या नागरी वस्तीच्या दिशेने गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्या ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि बोरघाटात वन्यजीवांचा वावर जुनाच आहे. जुलै 2025 मध्ये बोरघाटात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा 1 वर्षाचा बछडा ठार झाला होता. द्रुतगती मार्ग तयार करताना वन्यजीवांसाठी अंडरपास किंवा सुरक्षित मार्ग नसल्याने वानर, भेकर यांसारख्या प्राण्यांना जीव गमवावा लागत असल्याचे समोर आले आहे. खोपोलीत बिबट्याचा वावर ही बाब नवीन नाही. साधारण 25 वर्षांपूर्वी मोगलवाडी परिसरातील आदिवासी वाडीतून एका लहान मुलीची बिबट्यानं शिकार केली होती. त्यानंतरही नादबाबा डोंगर, नावंढे गाव आणि खालापूर खडी मशीन परिसरात बिबट्याचे दर्शन होत राहिले आहे. पटेल नगर परिसरात आढळलेला बिबट्या साधारण 1.5 वर्ष वयाचा असावा. त्याने अद्याप कोणावरही हल्ला केलेला नाही. तरीही नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे आणि खबरदारी बाळगावी, असे आवाहन खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी केले आहे. जनोदयकरिता मनोज कळमकर, खालापूर.